खूप छान असं बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे. तुमच्या इथे पण झालेलं असेल. आता 2-4 दिवस झालं एवढं ऊन होतं, खरंच खूप ऊन होतं. आणि आमचं शापू टिपायचं चाललेलं आहे. 2-3 दिवस झालं मी टिपते. आज 4था दिवस असेल का तिसरा, बरं हा तिसरा दिवस आहे आज. 2 दिवस झालं टिपते आणि निम्मी झाली आहे, निम्मी राहिली आहे. खूप छान असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि आता मी चाललेले आहे रानात. आता वाजलेले आहेत 9 आणि मुलांची शाळा आता सकाळची असते, त्याच्यामुळे मुलं शाळेत सोडवली 8 वाजता. घरचं आवरलं आणि आता चाललेले इथंच आहे घर, म्हणजे घराच्या शेजारीच आहे रान. बघा तिकडे शापू दिसतंय आणि इथे घर आहे आमचं. तर सगळं घरचं कामावरून आता मी चाललेले रानात आणि बहिणीला बोलवलंय टिपायला. हे आहे आमचा मेथी घास. मेथी घास आता छान आलेला आहे. पाऊस झाल्यापासून, पाऊस झाला होता त्यावेळेस पडला होता, आता पाऊस बंद झाल्यापासून छान आलेला आहे. आणि आता तुम्हाला शापू दाखवते किती टिपली आहे ती आणि राहिलेली पण आज होईलच, कारण 3 दिवस झालं टिपते. एवढं गवत आहे. ते काय तणनाशक मारलं होतं शापूला, पण त्याच्यामध्ये तणनाशकने काँग्रेस जो आहे तो काँग्रेस जळत नाही आहे आणि त्याच्यामुळे तेवढंच गवत आहे, जास्त नाही. आणि लवाळा आहे थोडाफार. बघा ही टिपलेली, हे 4 वापर टिपलेले आहेत. 1 2 3 नाही 5 आहेत, 5 वापर टिपलेले आहेत इथून हे साईडनं असं. आणि तिकडचं तेवढं राहिले ना पलीकडलं, आता तेवढं राहिलेलं आहे. आणि वरची जी आवटी दिसते ती पण टिपलेली आहे, ती परवाच टिपलेली. काल हे 5 वापर आणि तिकडं खाली एक तुकडं छोटंसं बारीक आहे ते टिपलं होतं. आणि आता आज हे राहिलेलं इथून टिपून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला गवत दाखवते किती आहे. सगळा काँग्रेसच आहे बघा. हे शापू आणि इथं बारीक बारीक दिसते का हे गवत. आणि एवढं काँग्रेस असल्यामुळे पटपट पटपट खुरपान उरकत नाहीये, त्याच्यामुळे हळूहळू चाललेले. पण तरी पण बरंच तिकडच्या तेवढं गवत नव्हतं त्या आवटीत तिकडच्या, त्याच्यामुळे ती झाली एका दिवसात. पण काल फक्त हे 5 वाफ आणि तिथं 3 वाफ आहेत खालच्या रानात. 5 आणि 3 8च वाफ झालं काल खुरपायचं. मी आणि बाय होतो दोघी जणी. पण एवढं गवत आहे आणि त्याच्यामध्ये काय होतंय ना, ते गवत काढताना ना लक्ष द्यावं लागतं शापूकडं, कारण गवत पण छोटं आहे, शापू पण छोटी आहे आणि गवताबरोबर शापू पण निघते. मग जर शापू निघत असेल तर काहीच फायदा नाही ना, त्याच्यामुळे मग हळूहळू टिपावं लागतं, फक्त गवत काढावं लागतंय. आणि आज बोलताना काय होतंय माझं थोडं थोडं शब्द अडखळतात येतं, कारण की तर जिबीच्या शेंड्यालाच ना हे आलेलं आहे, गारा पडलेला आहे, छोटंसं लाल लाल झालंय. पण ते काय होतंय बोलताना डायरेक्ट दाताला चिटकलं की अचानक शब्द बदलतोय, अडखळत येतोय असा. त्याच्यामुळे जरा समजून घ्या, बोबडं बोलल्यासारखं होतंय. आणि तर आता चला बघा, इथं खुरपायचं एवढं राहिलेलं आहे ते खुरपायला लागते आता, कारण की आज ऊन नाही. आणि ऊन नसेल ना काम पण पटपट होतं आणि लय पटपट होतं, म्हणजे काम करायला मूड पण येतो. पण ज्यावेळेस ऊन असतं ना, काल एवढं ऊन होतं, एवढं म्हणजे ऊन होतं ना असं चक्कर आल्यासारखं होतं, कारण की त्याच्यामध्ये गवत पण बारीक आणि गवत असं न्याहाळून बघावं लागत होतं. त्याच्यामुळे काल डोळं दुखायला लागलं होतं दुपारचं. तर आम्ही काल 8 वाजता आलो होतो बहीण आणि मी, आणि 2 वाजता घरी गेलतो. तर आता आज 9 वाजता आलेले आणि बहीण येईल थोड्या वेळातच. सो आज दुपारपर्यंत आमचं होईल जाईल, एवढेच 8 का 9 वापर राहिले तर तेवढं टिपणार आहे आणि मग घरी जाणार आहे. नंतर कधी म्हणजे आता शापू एकदाच टिपावं लागते ना, भाज्या एकदाच टिपावं लागतात. फुलं वगैरे असले ना मग त्याला 4-4 खुरपाणी म्हटलं तरी करावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही फक्त भाजीपालाच केलेला आहे. आणि तिकडे एक मकाचा वापा आहे शिवरीच्या शेजारी, तो एक टिपायचा राहिलेला आहे. त्याचं नाही काय एवढं, तो मी एकटी म्हणलं तरी टिपल, पण हे पहिल्यांदा झालं पाहिजे. त्यात एवढं गवत आहे ना, लय गवत आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. खूप दिवसातून सुरू केलेत परत आणखीन ब्लॉग. बघा आता रानातले कपडे घालून झालेले आहेत आणि म्हटलं आता तोंड बांधल्यावर बोलता यायचं नाही, तोंड बांधणार आहे पॅक इथूनच, कारण की परत ऊन जास्त येतं आणि त्याच्यामुळं. आणि त्याच्यासोबत ही टोपी पण आणलेली, टोपी अशी घालायची कारण की डोळ्यावर ऊन लागू नये म्हणून. आज तर काय ऊन नाही आहे, पण असते सोबतच माझ्या टोपी असते. आणि आता मी लागणार आहे खुरपायला. तर चला ह्या वाप्यातून सुरुवात करू आपण, वरून येऊ खुरपायला तिकडून. त्या होती बस. कसलं भारी वातावरण झालंय ना आज. सगळ्याच्याच इथं पावसाचं वातावरण झालं असेल, कमेंटमध्ये सांगा तुमच्या इथं पण पावसाचं वातावरण झालंय का. आणि आबाळ बघू शकता, काळं काळं आबाळ आलेलं आहे नुसतं. रोज असं एवढं सूर्य ऊन लय असतंय, आज छानच आबाळ आले.
पण यायला लागलाय तरी सुद्धा सूर्य. इकडं बघा सूर्य देवताने आम्हाला दर्शन दिलेलं आहे. दिसते का तिथं थोडासा आलेला आहे, पण यायला लागलाय. ऊन पडत असते, सूर्य आला म्हणजे ऊन पडत असते. तो तरी पण ढगाच्या आड लपतोय. आता गेला, आता होता. चला आता मी खुरपायला सुरुवात करते. परत बहीण आल्यावर म्हणून अजून खुरपायला सुरुवात पण केलेली नाही आहे. व्हिडिओज काढायचे नाहीत. आणि हो का असं होतंय, म्हणजे काय होतं, व्हिडिओ वगैरे काढायचं म्हटलं, शूट करायचे म्हटले की मग काम राहतं. आणि त्याच्यामुळेच मी व्हिडिओ बंद केलते. पण खूप ताईंना असं कसं तरी वाटतं की मी व्हिडिओ टाकत नाही. त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ सुरू केले इथं. तर चला आता बसते, खुरपून घेते आणि नंतर ना थोडाफार ब्लॉग घेतला तर घेईल. सो कंटिन्यू करा. तसं याच्यात शापू कमी आणि गवतच जास्त आहे. म्हणजे शापू आहे मापातच तसे, पण गवत किती आहे. हे आता खुरपलेत 2 माप. आमचं घर आता माझी बहीण आलेली आहे. बघा आता वाजले तर इथं 12 आणि मुलांची शाळा सुटली 11:30 वाजता. सकाळची शाळा आहे. मी काय भाजी करून आली नव्हती कारण घरी मिरच्या नव्हत्या आणि रानात येऊन मिरच्या नेऊन भाजी करायची होती. म्हणून म्हटलं नंतर न भाजी करता येईल. तर आता इथं मिरच्या तोडते रानात. घरी जायचंय, भाजी करायची अजून. शापूची भाजी करणार आहे. इथं मिरच्या बघा इथं टोपीमध्ये तोडल्यात. इथं ह्या झाडाच्या इकडे बघा सगळे अशी मिरच्याचीच लाईन आहे. पाटाला मिरच्या लावलेल्या इथं. आता ह्या मिरच्या तोडून घरी नेऊन भाजी करायची. मग माघारी यायचं. आता बाय खुरपते, तिला म्हटलं भाजी करते घरी जाऊन, कारण मी सकाळी जेवण नाही केलेलं. आता 12 वाजले ते इथं. मग म्हटलं आता जेवण करायचं घरी जाऊन, आधी भाजी बनवायची. तर चला आता मिरच्या तोडून झालेत इथं. बघा मिरच्या टोपीत तोडलेत आणि आता मी चालली घरी. दत्ताचं मंदिर, रानात दत्ताचं मंदिर आहे. आता मी जाते, भाजी करते. तोपर्यंत बाई तर एकटीच खुरपणार आहे. घरापाशीच आहे रान, त्याच्यामुळे नाही काय वाटत. मिरच्या धरता येईल. बघा शापू टिपलेली, ते मकाचा वापा राहिलेला आहे तेवढा. इकडं बाय टिपते तेव्हा तिथं बाय शापू. तोपर्यंत माघारी येते. आता शापूची भाजी केल्यावर फोन करते, ये जीवन माघारी येऊ. मग जीव दे तर ये, फोन करते. शापूची भाजी खात नाही का? आवडत नाही शापू, आवडत नाही. फुलं आणून दिलं होतं त्यांनी मगाशी, इथं पडलंय. फुलं आणून दिलं तर मगाशी, ते कामावरून येताना फुलं आणलं होतं. म्हणजे कामावरून घरी आल्यावर फुलं आणलं होतं. इथं घराच्या पुढं होतं आणि बकऱ्यांना खायला आणायसाठी रानात आलं तर त्यावेळेस फुलं आणून दिलं तर गुलाबाचं, ते पडलं होतं. इथं घराच्या शेजारी काकारलेले रान, भाजीपाला टाकायचा काहीतरी. पण ह्यांनी बकरी सोडल्यात काय, बसले झाडाखाली. इथं बकरी सोडून काय खात्यात आहेत बकरी ह्याच्यात? हा, पालक आहे का ह्याच्यात? ह्याच्यात आधी पालक होतं कोंबड्यांना खायला केलेला, ते काकारले घराच्या शेजारी. इथं बसले तिथं ते ऊस खात. नको नको, मी चालली घरी. दार उघड की. कुठं? कुठं थांबली आहे? कुठं थांबली आहे? मी त्या साईडने आलीच नाही. मी या साईडने आलते. आमची म्हातारी बघायची का, बोळकी दात पडकी. ऊस खाता येते का? तिचा दात पडलाय त्याच्यामुळे ती म्हातारी दिसते. म्हातारी
आल्यापासून आर्यनचं यांचं हे जास्त बसतात बघत कार्टून. चला स्वयंपाक करते बाबा, पहिली भाजी बनवते आता. मग आता आले जेवण करून आणि हिला म्हणलं होतं जेवायला चल घरी, ती काय आली नाही जेवायला म्हणून त्याच्यासाठी 2 केळी घेऊन आली होती. तिला शापूची भाजी आवडत नाही, ती जेवण केलं तर म्हणून म्हणले नको. मग केळी घेऊन आली आणि आता लागलोय खुरपायला इथं बघा. मग इथं शापू टिपतीये. या सगळ्यांनी भेळ खायला, ओली भेटी आणली बघा. आर्यनने आता आणून दिलेली, झालंय म्हणजे खुरपायचं आता. इकडं बघा टिपायचं. आता हे 2 वापर राहिल्यात, आहेत अर्धा अर्धा. एवढं झाल्यावर जाणारच आहे, पण आता भेळ आणली तर भेळ खाऊन घेतोय आधी. या सगळ्यांनी भेळ खायला. त्याच्यात थोडी भेळ ठेवली मी त्याच्यासाठी, म्हणलं खाईल नीट, पण तो कसा खातोय बघा. त्याने सगळी सांडत आणली. नीट खातोय का तो का? सांडली सगळी. आता खायला लागला. मी नीट तरी ओपन कागदाचं तोंड करून ठेवलं होतं, म्हणलं त्याला खाता येईल, पण त्याने हिथं ठेवलं होतं मी, त्याने हिथून ओढत नेला तिकडं, सांडली सगळी. आता लागला खायला. कसा खातोय. इकडं पण दुसरा आला. ये बाबा ये, तुला पण आहे ये, भिवू नकोस. हे आमच्या पाशी येऊन खात होता इथं. सगळी होतात आणली त्याने. दुसरा लय भेट, हा भेट नव्हता अजिबात. तिथं आमच्या पाशी आला होता, इथं आम्ही भेळ खात होतो, सांडली होती इथं, येत होता खायला. आता तिकडे गेला घेऊन कागद. आता बाईचं तिथं खुरपाय, आता बाई त्या वाप्यात खुरपायला गेली की उठून जा त्याला. आम्ही आता भेळ खाऊन बसलो होतो इथं. कशीत बघा केविळवाणी, किती सांडली, राडाच करून टाकला सगळ्यांनी. चोचीने पीस काढतो या. तर आता बाई उठणार आहे या. आणि हे आता बिहून पळून जात्याला. त्यांना खाऊन देते थोड्या वेळ. दुसरा त्या कागदालाच घोटमाळाय, कागदात भेळ आहे थोडीशी तर वतायला खाली. घ्या खाऊन पटपट, आम्हाला खुरपायचंय. खुरपाय बघा तिथंच ठेवलेलं. कसे आहेत चावम्याव. बघा आता 4 वाजले तर इथं, आणि शापू टिपायची झालेली. आता ही मकाचा एक वापा टाकलेला आहे बकऱ्यांसाठी, तर आता हे टिपायचा चाललेला आहे. आर्यन आला इथे टिपायला. खुरपायला, ह्याला खुरपायला म्हणतात, शापू असल्यावर टिपायला म्हणतात. आता मकाचा वापा खुरपायचा चाललेला आहे.